मित्रांनो, काय बोलता, कशात सगळे. मी आत्ता जस्ट निघालो आहे कामावर जायला. वेलकम टू माय न्यू व्लॉग. काय बोलता पब्लिक. मग आत्ता जस्ट निघालो आहे. काय रोजचं झालेलं आहे. या हफ्त्यात सुट्टी पण दिली नव्हती या लोकांनी. केसांची पण हालत झाली आहे. आता बघूया काय कधी देत आहेत. आज रोस्टर बने बघतो इथे खाली बस आता लवकर येते का पण, कारण की कसं झालेलं आहे, संडे आहे. संडेमध्ये ही लोक बसेस जरा लेट सोडतात मोस्ट ऑफ. तरी असं बघायला गेलं तर तुम्ही, तर बघूया किती वेळ लागतो. पहिलं तर ॲपवरती बघूया, चलो ॲप आहे ना आपला, त्याच्यावरती मी चेक करतो की किती टायमिंगचं हे दिलेलं आहे. म्हणजे लगेच द्यायचं असतील तर बरं आहे. चालत जायचं मला कंटाळा आलेला आहे जाम. आणि आज कोण मित्र पण नसणार, कारण की सगळ्यांच्या सुट्ट्या असतील. आम्हीच काय ते चमन आहे जे कामावर जातो. काय बोलणार त्या आईला ह्यांच्या, तर जाऊ दे सोडा. दुसरं काही असेल म्हणजे मी जसं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, दुसरं काही डेकोरेशनचं काम असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. माझ्या पहिल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी माझा नंबर शेअर केलेला आहे. प्लीज त्याच्यामध्ये सगळं हे करा. कोण असेल तर नक्की सांगा मला. आता तर काय, तर बघूया, अजून 2 वीक्स बाकी आहेत. 2 वीक्समध्ये बघूया काय ना काहीतरी होतं आहे का. आणखी एवढ्या हे बघामध्ये काही राहत नाही यार, काही म्हणजे काही राहत नाही. जर तुम्ही बघायला गेलात तर हे तुम्हाला पण ही चांगलं माहिती असेल. तर तेच विचार करतो आहे काय करायचं, कसं करायचं. जसं होईल त्यावरती डिपेंड आहे. साईड बाय साईड इन्कम आली तर खूप बरं वाटतं. म्हणजे काहीतरी असतं यार, नाहीतर मग लास्ट एंडिंगपर्यंत ठणठण गोपा लोचा तो असतो. म्हणून आता बघूया, बससाठी थांबूया. तुमच्याशी नंतर बोलतो मी. आता बसस्टॉपच्या इथे पोचलो आहे. तो सो बाय बाय. जस्ट बसमध्ये बसलो आहे, थोडा बसलो आहे. इथे ए सीच्या खालीच आहे. बरं थंड वाटतं आहे, खूप मस्त एकदम. आता बघूया किती वेळ लागेल. आज पूर्ण बस खाली आहे. आज संडे आहे तर अर्ध्या पब्लिकला तर पूर्ण सुट्टीचा दिवस आहे. आम्हीच काय ते कामावर जातो. आता वैताग येतो ना कामावर जायला. काय बोलणार, काय करणार, कमाई करायची आहे तर ऑफकोर्स जावं लागणार. जाऊ दे, सुकूनमध्ये ए सी खाऊया, ट्रेनने जाऊया, एअरपोर्टला पोहोचूया. ट्रेननी मोस्ट ऑफ तरी मित्रा बोलला मला कॉल कर, मी तुम्हाला तिथे भेटतो ठाण्यावरनं आपण एकत्र जाऊया स्कूटीवरनं, तिथे भेटूया करून असं तो बोलला. आता बघूया, त्याला फोन लावायला पाहिजे. किती वेळ लागेल माहीत नाही मला. त्याला बोलत होता माझं जरासं काम आहे ते करेन, मी कंप्लीट करेन. आणि मी घरी जाऊन डबा घेऊन मग येईन. मग तसा प्लॅन त्यांनी केलेला आहे. तर तसं आता बघूया. कालच मला बोलत होता की असं आहे ते मी करेन आणि येईन मी उद्या भेट करून असं सांगतो. तर तो काल त्याचा वीक ऑफ होता आणि काल तो गेलेला गर्लफ्रेंडबरोबर. तेव्हा व्हिडिओमध्ये समजेल. तर तो मला बोलत होता की मी उद्या येणार आहे. आज मला स्पेशली काल घ्यायला आलेला तो. तर नंतर मग तो ह्याला बोलला की मी उद्या येणारच आहे, उद्या मला तू ह्याला भेट, ठाणा स्टेशनला भेट, आपण तिथून निघूया, एकत्रच जाऊया, मला एकदा फोन कर फक्त. बरं ठीक आहे, चालेल. तर असा आता प्लॅन आहे. आता बघूया किती वेळ लागेल. काय बोलणार, सगळ्यात जास्त वाढली तर डायरेक्ट भांडूप स्टेशनच्या बाय बाय. भांडूप स्टेशनला आहे. मस्त ए सी चालू आज आणि एकदम आरामात बसून यायला भेटलं एकदम सुकूनमध्ये. आता बघायला गेलात तर, कारण की लिटरली या टाईमला म्हणजे ह्या टाईमपर्यंत फ्रायडेपर्यंत तरी जाम गर्दी असते. थोडी पण जागा नसते उभं राहायला, असा स्पॉट असतो. तर मी ट्रेन पकडतो, मी तुमच्याशी नंतर बोलतो. मी आत्ता जस्ट ठाण्याला उतरलो आहे. ठाणा ट्रेन पकडली होती 1 नंबर प्लॅटफॉर्मला. तिथे मागे ट्रेन बघू शकता. तर मी आता जस्ट तिथून उतरून चालत जातो जिथे तो हा मला भेटतो. निघणार आहे आता, थोड्या वेळातच निघेल तो. तर आता मी ह्याच्या इथे आहे, म्हणजे त्या ब्रिजच्या खाली आहे जिथे वरती बसेस थांबतात. त्या ब्रिजच्या खाली आहे मी. आज फुल खाली होतं, मस्त एकदम बसून यायला भेटलं मला, फुल भारी. आता हा किती वेळात येतो माहीत नाही. तोपर्यंत थोडा वेळ तिकडे थांबूया,
काहीतरी जमलंच तर खाऊया पण. गरम खूप होतं यार, गरम काहीतरी जाम होतं आहे. अभी देखते क्या सीन. फिर रॅपिंग सुन रहे हो का नाही भाई मेरे. मी तर सध्या येता जाता तर तेच वाजत असतं. डिवाइन बोल, संबाटा बोल, खूप. आणि काल जर मला तुम्ही हा पिक्चर बघितला त्याच्यावरनं तर मला एकदम ते बोलतं ना इन्स्पिरेशनल, तो खूप असं हे झालं होतं की मेहनत करेगा छोटे तो सब कुछ आएगा तेरे पास. ये तो है, मेहनत करो और सब कुछ पाओ. भाई सीधी बात है, नो बकवास है. क्या बोल सकता है भाई लोग, कैसे होते हो, क्या होता है, कुछ पता नहीं होता है. जब जितना मेहनत करोगे उतना आपको मिलेगा. मेहनत करते रहो और चमकते रहो. क्या हा माहिती आहे पीजे होता फालतूमध्ये काय पण बडबडत होतो मी, ते सिरियस होतं ते कळलं मला पण. तुमच्याशी नंतर बोलतो मी. थोडा वेळ जातो तिथे, तो काय खायला भेटतं का ते खातो. तोपर्यंत तो येईल, माझ्यावर बोलू. चलो बाय बाय. डायरेक्ट स्कूटीवर भेटूया. येईल आता तर थोड्या वेळात, त्यानंतर बोलू. चल. माझा मित्र बोलला 15 मिनटं देतो. 15 मिनटाचे अर्धा तास झाले. चायला इथे मी पावणे 9 वाजल्यापासून इथे थांबलोय साल्या. अर्धा तास लिटरली. आणि भाई आता येत आहे, हसतोय बघा कसा. कामात बिझी होता बोलतो, पत्रे चढवत होता. हो ना, पत्रे चढवत होता बोलत होता. माहित नाही मग हळदीला काय मजा केली की नाही, काय गेलेला, काय केलं, जाऊन बसलेला फक्त. नंतर सांगेल तुला मी. नंतर सांगशील, ठीक आहे, चालेल. आता पोचू अर्ध्या तासात. चेक करूया किती वेळ लागेल. आता जस्ट ठाण्यावरनं म्हणजे ठाणा स्टेशनवरून निघालो आहे. बेडेकर कॉलेजच्या इथे पोचतो आहे मी आता जस्ट. आणि भाऊ आपला रायडर आहे, तर अर्धा काय 15 मिनटात पण पोचवेल. रप्पा रप काय. हो बघा मुंडी हलवतोय भाई. मुंडी हलवतोय लिटरली. मी आता इथे आहे आणि बेडेकर कॉलेज तुम्हाला दाखवतो 2 मिनिटात. टाइमपास 1ची शूटिंग झाली होती ते बेडेकर कॉलेज. त्या ह्याच्यावरनं आपला ब्रिज आहे ठाणा कळवावाला, त्या ब्रिजवरनं जाऊ डायरेक्ट कळवा नाक्याच्या इथे. त्याच्यानंतर मग तिथून त्या आपल्या कळवा नाका, तिथून आपल्याला ट्रेनच्या इथून म्हणजे ट्रेनच्या खाली ब्रिज आहे, ट्रेनचा ब्रिज आहे तो, त्याच्या खालून आम्ही जातो आणि डायरेक्ट मग ह्याच्या इथे आपल्या काय बोलतात त्याला दिगागाववरनं डायरेक्ट ऐरवली म्हणजे आमच्या कंपनीच्या इथे. हाच रोड आहे तो. सध्या तरी 2-3 दिवस झाले मी ह्याच्यावरनंच इथूनच जातो आणि ह्याच्यावरच जातोय. फुल टाईमपास करत, गाणी बिनी वाजवत, मचवत, फुल एकदम भारी. तिकडे जाणार त्या साईडने, नंतर तिथून मग डायरेक्ट हे पकडू दिघा रोड. दिघ्यावरनं बघायला ऐरवलीला रोड. आज संडे तर थोडाफार खाली असू शकतो, चान्सेस खूप कमी आहेत, पण तरी असू पण शकतो, बोलू नाही शकत. आणि संध्याकाळी येताना त्या ब्रिजवरनं येतो, तिथून बघूया भेटतो तुम्हाला डायरेक्ट ऐरवलीत. हा रोड मंडे टू फ्रायडे सॅटर्डेपर्यंत तरी पूर्ण भरलेला असतो. एवढा ट्रॅफिक असतं की हालायला जागा नसते. आणि आज
थोडं खाली आहे थोडाफार तरी असा बघायला गेलात तर. आता बघा आपण आता निघायला पोचलो आहे 2 मिनटं. म्हणजे भाई रे भाई फुल एकदम हार्ड में राइडिंग करके लेके आले पट्टापट एकदम. रोड खाली भेटल्यावर आम्ही रॉकेट असतो रॉकेट फुल. हा काय हा बघा दिघ्याचा ब्रिज ट्रेनचा आणि तिकडे दिघाचं स्टेशन त्या साईडला. दिघाचा हे हा दिघा स्टेशन आहे. आता आम्ही थोड्याच जेव्हा पुढे गेलो की आमचं कामावर जॉब येईल. बिल्डिंग येईल आमची एम्पायर टॉवर. तर तिथे जाऊ. काय यार उगाच संडेच्या दिवशी पण काम ठेवलं आहे. डोक्याला शॉट ठेवून ठेवलं आहे. एक गप्पत सुट्टी झाल्याला देत नाहीत रडत असतात. आता काय बोलणार. आगा वेगळा शॉट आहे भैया. पोचून बोलतो मी बाय बाय. क्या बोलता है छावा. गॉगल विगल लगा के आ जाओ और खतरनाक लगेगा. कोई ना कोई तो पड़ जाएगी. हाँ कोई ना कोई तो पड़ जाएगी. गॉगल विगल लगा के आ जा. अच्छा दिखेगा. मैं तेरे साथ आया ना मेरे को कैसा मत रहेगा. क्या तू भी यार कुछ भी बोलता है. निघालो आहे इथून आता कामावरनं. मित्र बाईक काढतोय त्याच्याबरोबर बाईकने ठाण्याला जाईन. हा आमचा एम्पायर टॉवर बघितलाच पण असाल माझ्या व्हिडिओजमध्ये ऑलरेडी. इकडे मी काम करतो. आता इथे बघूया काय हे नाही. हा कधीपर्यंत येतो माहीत नाही. आला उसको फ़ोन किया क्या उनको बोल रहा हूँ. बोला रुका मेरे को किधर बाहर मिलने वाला है वो. मग राहुल आज संडे आहे मग काय प्लॅन तुझा. ते गरीब लोक सांगणार काय प्लॅन आहे काय. काम लावूया. अरे काय पागल झाला काय. अरे का अरे चूप सोडणार मी तुला स्टेशनला. नको सीनात नको तो. मला पाहिजे ऐरोली स्टेशनला सोड मी जातो चुपचाप. बायको तिकडे आहे रे बाहेर ये. घेऊन यायचंय तिला. सीनच नको बाबूला घ्यायचंय मला. लफडाच न्यायची आहे भाई. ते अंगाशी कोण घेणार. हा जर ती 2-3 दिवस तिकडे असती तर मला काय वाटलं नसतं. चल जाऊ दे आज लेट होईल सांगितलं. चाकणा खा ना. हा काय चाकणा नको तो चाकणा राहू दे. जस्ट ऐरोली स्टेशनला पोचलो आहे. हा आज ह्या साईडला उभा आहे. त्या साईडला नाही गेलो. कंटाळा आलेला. आता किती वेळ ह्या ट्रेनला किती वेळ लागेल माहीत नाही. 7:40ची तर लावली आहे पण ही होणार जरा लेट. ह्याला मित्राला मॅनेजर जरा थांबवत होता तर सो त्याला बोललो मी म्हणून तुझा मी काय थांबणार बिमणार नाही. उगाच कोण ते चिरचिर पाहिजे. जाऊ दे शॉर्टच नको तू उगाचा. तुमच्याशी नंतर बोलतो मी. आता थोड्या वेळात ट्रेन पकडेन. गरम पण जास्ती होते यार. 30 झाले. 10 मिनटं भेंचोत. लवकर यायला पाहिजे ट्रेन. लवकर आली तर जाम बरं होईल. लवकर पोचता तरी येईल. आता बघूया किती वेळ लागेल. आली तर बेस्टच आहे. तुमच्याशी नंतर बोलतो डायरेक्ट ठाण्यात. बाय बाय. मी आता ठाण्याला जस्ट पोचलो ट्रेननी. आता माहीत नाही ते फास्ट ट्रेन भेटत असेल की नाही. फास्ट ट्रेन असेल फास्ट ट्रेनने जाऊया डायरेक्ट भांडुपला. 7:51ची तरी असली तर पाहिजेच. आता माहीत नाही चान्सेस आज कमी आहेत कारण की संडे आज. तर मोस्ट ऑफ तरी बघायला गेला तर हे नसू शकतं. 7:54ची बदलापूर. 7:36ची CST लागली आहे. बघूया आता. नाही तर मी जाईन खालीच 4 नंबरवरती. तेच बेटर होईल. दम पण लागला आहे. ट्रेन किती वाजता येते काय माहीत नाही. देखते अभी
काहीतरी बिस्किट घेऊया, जरा भूक पण लागेल. बिस्किट खातो, बायकोला आणायला जातो. बायको आहे माहेरी, तर तिकडे जाणार आहे. तिथून मग तिला घेऊन घरी जाईन. जशी नंतर बोलतो. बाय बाय. बसच्या लाईनीत उभं राहायला जातो आहे. मी तुमच्याशी नंतर बोलतो. पोचल्यावरती बघूया. AC ची बस आहे. मोस्ट ऑफ गर्दी पण आहे, तर स्टँडिंगलाच उभं आहे. मी तुमच्याशी नंतर बोलेन. बाय बाय. मी आता नगरला आहे बसमध्ये. असे सगळी चिठ्ठी झाली, हे वाटतोय मी. आता 5 मिनिटाच्या इथे आहे, तर मी इथे तुमच्याला उतरेन 2 मिनटात. टर्न घ्यायचा आवाज आहे, सिग्नलचा आवाज आहे. सिग्नल टर्न घेतल्यावरती सिग्नल थांबेल आणि आवाज बंद करेल. तेच बघूया किती वेळ लागेल. आता पोहोचेन 2 मिनटावर. आता मग मला दाखवतो. डोक्याला शॉर्ट होतोय आवाजाचा. आता उतरायचं आहे, 2 मिनटावर आहे. काय बघा ना जीवन. मी आता तेच बघतो. घरी वाटतं मे बी आज चिकन बिकन असेल मस्त. हे करूया. 2 मिनटं उतरू दे मला. काय नवजींच्या एरियात आहे माझ्या, म्हणजे खालचा नवजीन जिथे बस स्टॉप आहे तिकडे आहे मी. या साईडनी येते बस. जर तसं पण तुम्हाला माहितीच असेल, सकाळी मी तुम्हाला सांगतच असतो. जर हे केलं असेल तर 2-3 व्हिडिओज माझ्या बघितला असाल तर मोस्ट ऑफ इथूनच बस येते आणि इथूनच मी बस पकडतो. हाय, ही नवजीवन शाळा. इथे वरती पॉलिटेक्निक आहे. मला एवढं जरा अजून वरती चालायचं आहे. तुमच्याशी मी घराच्या इथे बोलतो. बाय बाय.